राहुरी या परिसरामधील एक बोगस डॉक्टर, त्याच्याकडं कुठल्याही प्रकारे डॉक्टरकीचा कुठलंही शिक्षण नसताना, ज्ञान नसताना त्यांनी अनेक रुग्णांना उपचार देण्याकरता त्यांनी पुढाकार घेतला आणि बऱ्याच वर्षापासून त्याचा तो प्रयत्न सुरू होता. असा हा डॉक्टर तन्वीर याच्यावरती पोलिसांनी कारवाई केली, कारण की तिथलं असणार आपलं जिल्हा रुग्णालय आहे, त्याच्या अंतर्गत ही कारवाई झाली आहे. पण या माध्यमातून पाहत असताना की अनेक असे डॉक्टर उदयात असताना आपल्याला पाहायला मिळतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून काहीतरी वेबसाईट बनवणे, तिथून नागरिकांना कुठेतरी आम्ही अशा उपचार करतोय असं भासवणं. पण नागरिकांना देखील आम्ही आव्हान करतो की आपण ह्या लोकांच्या फक्त सोशल मीडियाच्या प्रोफाईल न तपासता त्यांच्या डिग्र्याची देखील माहिती घेतली पाहिजे की अशा डिग्र्या अधिकृत आहेत का नाही, काय औषध उपचार करतात हे देखील आपण तपासणी केली पाहिजे, माहिती घेतली पाहिजे. कुठल्याही प्रकारे डिग्री नसताना याला औषध उपचार करण्याची कुठल्याही प्रकारे त्याला परवानगी नसते. आपल्या जे काही मेडिकल ॲक्ट आहेत त्या मेडिकल ॲक्टमध्ये अशी कुठे परवानगी नसताना असे डॉक्टर लोक उदयास येतात आणि प्राथमिकता हे पाहताना याच्या मागे कुठलीही प्रवृत्ती नसून एक जिहादी प्रवृत्तीच असते. आणि या घटना फक्त राहुरीमध्येच नाही तर आज महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणी देखील आपल्याला घडत असताना पाहायला मिळतात. म्हणून आपण जर पाहिलं तर प्रामुख्यानं राहता तालुक्यातील अवैध गर्भलिंग निदान तपासणी असेल, 3 दिवसापूर्वी श्रीरामपूर तालुक्यातील वॉर्ड नंबर 2 मधील डॉक्टर राज शेख याच्या देखील गर्भपाताच्या औषध विक्री संदर्भात अटक ह्या विषयामध्ये देखील हात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि या सगळ्या लोकांचा कुठेतरी देशद्रोहाचे ज्याच्यावर आरोपी होते असा देशद्रोही बंटी जागीदार याच्याशी देखील संबंध आहेत का नाही हे सुद्धा तपासणं गरजेचं आहे. याला कुठं वेगळं फंडिंग होतंय का याची देखील चौकशी होणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे आम्ही नागरिकांना असेल, पोलीस प्रशासन असेल किंवा आरोग्य खातं असेल, यांना आमची आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मागणी आहे की या तपासण्या झाल्या पाहिजेत. ह्या बोगस डॉक्टर हे काय फक्त 1-2 समोर आले म्हणून नाही, तर आज कुठंतरी परस्पर कुठल्याही डिग्री नसताना हे गोळ्या देतात, औषध देतात आणि मोठा औषधाचा साठा यांच्याकडं असण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही. बोललं जातंय की यांनी अटक होण्याच्या अगोदर, पोलीस त्यांच्याकडे येण्याच्या अगोदर यांनी तो औषध साठा हा कुठेतरी गायब केला, त्याची विल्हेवाट लावलेली.